हे दादा आवाज वाढ, ताई आवाज वाढ, आता आलंय धुळ्याचं इलेक्शन. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. ताई माया का विचार केला का पक्का, चांगल्या उमेदवारावरतीच मारा शिक्का. हे आलिया धुळ्यात मनपा निवडणूक, उगवले उमेदवार आज हे दारात. हे आलिया धुळ्यात मनपा इलेक्शन, दारोदारी जाऊन मागता हे मतदान. मतदान दारी म्हणतो उमेदवार, हे करू ते करू, निवडून गेला की मग खिसा भरू खिसा भरू. मग असा उमेदवार निवडायचा का, मग कसा, जो आपल्या शहराची आपल्या वार्डाची प्रगती करेल. हे आवाज वाढ कशासाठी, विकासासाठी आणि प्रगतीसाठी. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. हे रस्ते गटारी किती विकास काम झाली, रोज नळाला तुमच्या येत का हो पाणी. गरजा पूर्ण करेल तुमच्या त्यालाच मतदान करा, त्यालाच मतदान करा दादा, त्यालाच वोटिंग करा. हे आवाज वाढ कशासाठी, चांगल्या रस्त्यांसाठी, स्वच्छ पाण्यासाठी. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. अमूल्य मतांची किंमत तुम्ही घेऊ नका, मी महाराष्ट्र चॅनलची विनंती ही ऐका. चांगले इमानदार उमेदवार निवडून आणा, उमेदवार निवडून आणा. हे आवाज वाढ कशासाठी, स्वच्छ शहरासाठी, जनतेच्या विकासासाठी. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. नमस्कार, मी चंद्रशेखर पाटील. मी महाराष्ट्र चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो आणि मी महाराष्ट्र चॅनलचा आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ आहे या कार्यक्रमात देखील मी आपलं स्वागत करतो. या कार्यक्रमादरम्यान आपण जे उमेदवार आहेत, उमेदवारांच्या देखील आपण प्रतिक्रिया घेतोय, त्यांचे मनोगत आपण घेतोय. ते नक्की काय करणार आहेत, नक्की काय समस्या आहेत, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतोय. आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 1चे आमचे खास मित्र आणि पत्रकार असलेले राजेंद्र सोनार. राजेंद्र सोनार नक्की त्या वॉर्डासाठी काय करणार आहेत आणि कशा पद्धतीने त्यांची सध्या त्यांचा प्रचार चालला आहे ते आपण त्याच्याकडे आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, आपलं नाव सांगा आधी आणि कुठल्या प्रभागात आपण उमेदवारी करताय, कुठल्या पक्षातर्फे आपण उमेदवारी करताय ते आपण सांगा. नमस्कार, मी व्यंगचित्रकार राजेंद्र सोनार. गेले 40 वर्ष मी पत्रकारिता क्षेत्रात आहे आणि धुळ्यामध्ये गेले 30 वर्ष मी प्रेस फोटोग्राफर म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे मी समस्या, पाणी टंचाई, खड्डे वगैरे लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या अगदी जवळून अनुभवलेल्या आहेत. दंगली एकदम जवळ जाऊन सगळे फोटो काढलेले आहेत. सर्व लोकांच्या समस्यांची जाण आहे. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे मशाल या चिन्हावरती प्रभाग 1 मध्ये अनुक्रमांक 3 ला उभा आहे. आपण पत्रकार आहात, आपण आपलं जन्मापासून तर आतापर्यंत सगळं जीवन आपलं या धुळे शहरामध्ये गेलेलं आहे. आपण जसं आपण म्हणलं की पत्रकार मी दंगलीपासून तर अगदी सगळ्या समस्या ज्या काय त्या समस्या सातत्याने आम्ही पत्रकार म्हणून शूट करत असतो. त्याच्यामुळे या शहरातल्या समस्या काय आहेत ते आम्हाला माहित आहेत आणि त्याच्यावरती आपण काम करणार आहोत. आपण ज्या प्रभागात उभा आहात त्या प्रभागामध्ये काय समस्या आहेत, नक्की काय काम झालंय, काय काम थांबलंय तिकडचं, काय सांगाल आपण. मागच्या वेळेला भारतीय जनता पार्टीने जे 4 उमेदवार दिले होते ते 4ही आमच्या भागात कधी फिरले नाही. मी रस्त्यात आमच्या इतके खड्डे पडले होते की एखादी बाई जर त्या रस्त्यावरून गेली गरोदर बाई तर तिची नॉर्मल डिलिव्हरी होऊन जाईल, इतके ते मोठे खड्डे होते, रिक्षात इतके दणके बसायचे.
तर मी भारतीय जनता पार्टीकडे खूप त्यांना फोन केले, पत्र दिले, अर्ज दिले की बुवा आमच्याकडे तुम्ही कमीत कमी मुरुम टाकून द्या, रस्ता नाही होतं. तर त्यांनी त्याची दखल घेतलेली आहे. मग शेवटी मी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना त्या खड्ड्यांचे फोटो ट्विट केले आणि धुळे शहराला खड्डापूर नाव दिलं आणि त्यांना सांगितलं की बघा हे खड्डापूर कसं आहे. त्यावेळेला आपलं ते जीवन प्राधिकरण आहे त्यांनी मुरुम टाकून दिला. म्हणजे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने आम्हाला काही केलं नाही. त्यांचा सक्रिय सदस्य असताना त्यांचं असं होतं की ज्या ठिकाणी कमिशन मिळेल, टक्केवारी मिळेल त्या ठिकाणी ते कामं करत होते. मग नंतर मी त्यांच्या विरोधात व्यंगचित्र वगैरे काढले. पाण्याच्या समस्या आहेत, खड्ड्याच्या समस्या आहेत. आता मी पत्रकार असल्यामुळे माझं ते कामच आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही जे भ्रष्टाचारांच्या विरोधात करता तर ते बरोबर नाहीये. म्हटलं मी भ्रष्टाचारांच्या विरोधात करतो नाही, म्हणजे आपलेच नगरसेवक त्या ठिकाणी आहेत त्यामुळे आम्हालाच लागतं ते. म्हटलं मी पक्षाचं नाव कधीही घेतलेलं नाही. पण त्याच्यानंतर MIMचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्याला 1 कोटी रुपयाचा रस्ता आमच्या कॉलनीत दिला. हा, मी त्याकडे येणार होतो. आम्ही ज्यावेळेला फॉरेस्ट कॉलनीमध्ये येतो आम्ही त्यावेळेला म्हणजे खरोखरच परिस्थिती अतिशय वाईट होती. खड्डे प्रचंड होते आपण तर नेहमी आणि येतो. आपण नेहमी जाणे नसतं आपलं प्रत्येक विभागामध्ये. तर खड्डे प्रचंड होते. पण आता जी काही आपली कॉलनी आहे ती चकाचक झाली आहे, कॉन्क्रीटचे रस्ते दिसत आहेत. ते कसं काय? तेच ना भाई, शेवटी मी त्यांनी कार्टून बघितले माझे. मग आपले सिद्धार्थ जगदेव बोलले जाऊ द्या तुम्ही काही भानगडी करू नका, मी आमदार साहेबांना सांगतो त्यांना अर्ज द्या. मी त्यांना अर्ज दिला आणि त्यांनी 1 करोड रुपयाचा कॉन्क्रीटचा रस्ता करून दिला. पण आमच्या भागातल्या एका नगरसेविकेचा पती तो रस्ता तयार होत असताना त्याच्यावर पाणी मारत होता, जसं काही तो त्यांनी मंजूर केलेला होता. ते मी पत्र फारुख शाह साहेबांना दिलं होतं. त्यांनी ते 1 कोटी रुपयाचं मंजूर केलं आणि त्या ठिकाणी मी कधी पाणी मारायला गेलो नाही. आपल्याला श्रेय घेण्याची काही हौस नाही. बरोबर. आपण पत्रकार आहोत आणि पत्रकार असला म्हणजे जिथं काही चुकीचं चाललं असेल त्याच्यावरती बोट ठेवणं, एखाद्याची चूक लक्षात आणून देणं, मग त्याच्यासाठी व्यवस्थेच्या विरोधात देखील आपल्याला लढावं लागतं. प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात कायम लढावं लागतं. कारण की जर चुकीचं असेल आणि लोकांना त्याचा जर त्रास होत असेल तर त्याच्यावरती आपण भाष्य केलं पाहिजे, त्याच्यावरती आपण बोट ठेवलं पाहिजे. अशी एकंदरीतच पत्रकारितेचा एक अलिखित नियम आहे. तर असं करत असताना आपण जी काही उमेदवारी करत आहेत त्या उमेदवारीचा आपल्या प्रभागामधल्या लोकांना काय फायदा होणार आहे? धुळ्यातला नव्हे तर मी पूर्ण महाराष्ट्रामधला एकमेव उमेदवार आहे ज्याने स्टॅम्प करून दिलेला आहे की मी भ्रष्टाचार करणार नाही, मी ठेके घेणार नाही आणि मी माझ्या नातेवाईकांनाही ठेके देणार नाही. तसेच मी संपत्ती जाहीर केली. माझ्या नावावर 1 इंच जमीन नाही. माझे बँकेत 25,000 रुपये आहेत, ते तर या 2-4 दिवसात संपून गेले. आता माझ्याकडे शिल्लकही काही नाही. तर असा धुळ्यात एकही उमेदवाराने स्टॅम्प करून दिला नाही किंवा पूर्ण महाराष्ट्रात स्टॅम्प करून दिला नाही. नगरसेवक पदामध्ये सेवक हा शब्द आहे की तुम्ही महापालिकेत निवडून गेल्यानंतर तिथे धंदा करण्यासाठी जात नाही, लोकांची सेवा करण्यासाठी जातात. पण आपल्या धुळ्यातले जेही काही भारतीय सत्ताधारी पार्टीचे नगरसेवक आहेत बहुतेकांचे डांबराचे प्लांट आहेत, कॉन्क्रीटचे प्लांट आहेत, त्यांचे ते रस्त्याचे ठेके आपल्या मुलाला देतात. बहुतेकांचा मुलगा डिप्लोमा झालेला असतो, तो तिकडे ठेकेदार म्हणून नोंदणी करून घेतो, तोच ते कामं करतो आणि इतकं निकृष्ट दर्जाचं ते मटेरियल वापरतात की वर्ष 6 महिन्यात त्या रस्त्याचा सत्यानाश होतो. राब चौधरी साहेबांनी 40 वर्षापूर्वी धुळ्यात बनवलेले रस्ते आजही चांगले आहेत, ते आपणही बघितले असतील. दुसरं उदाहरण शिरपूरचे अमरीशभाई पटेल, त्यांनी बनवलेले रस्ते 20-20 वर्षापासून चांगले आहेत. पण धुळ्यातले रस्ते का खराब होतात? मग याला नेत्यांचं पाठबळ आहे का या भ्रष्ट ठेकेदारांना? त्यांनी त्याच्यावरती लक्ष का नाही ठेवलं? का त्यांचाही उद्देश फक्त टक्केवारी घेणे आहे? आणि मागच्या ज्या आयुक्त होता त्यांच्यावरती इतके टक्केवारीचे आरोप झाले की ते काम देताना आधीच पहिले टक्केवारी काढून घेत होते. आमच्या कॉलनीत एका ठेकेदाराने मी सुचवलेलं काम केलं. मी त्याला म्हटलं का रे बाबा 8 दिवसात तुझी सगळी वरची खडी निघते. तो मला बोलला पाहुणे म्हणे या ठिकाणी मला 40 ते 35 ते 40% वाटावं लागतं. मला सांगा माझा 10% नफा काढल्यावर त्या उरलेल्या 50% मी रस्ता कसा काय करू? आता ठेकेदार लोकही आता जे बिचारे असे 10-15 लाखाचे कामं घेतात त्यांचंही खूप त्यांचा हातदगडा खाली असतो. पैसे दिल्याशिवाय त्यांचे बिलं निघत नाही, त्यामुळे तेही निकृष्ट दर्जाचं कामं करतात. मग सत्ताधाऱ्यांना असं वाटत नव्हतं की धुळ्यातले रस्ते चांगले व्हावे, बाग बगीचे चांगले व्हावे. आता हे टावर गार्डनचं काम बघा तुम्ही, गेले 6-7 वर्षापासून चालू आहे आणि एक सिस्टीम अशी पडलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या सगळ्या लोकांनी अनेक आंदोलनं केली की समजा 10 लाखाचं काम असेल तर त्या ठिकाणी 50 लाखाचं ते एस्टिमेट बनवलं जातं आणि एवढं एस्टिमेट बनवल्यानंतर सुद्धा ते काम निकृष्ट दर्जाचं असतं. याचं उदाहरण ते आपले सिद्धेश्वर गणपती मंदिराजवळची समई आहे. त्या समईला साधारणतः 1-1.5 कोटी रुपयाचा खर्च दाखवलाय आणि तेवढाच खर्च आपलं जे आता स्मारक तयार होतोय मनोहर टॉकीजला, त्या ठिकाणी त्याच्या स्मारकाची लांबी बघा, त्याचाही खर्च सेम आहे.
मग या ठिकाणी फक्त 50-40 फूट 30 फुटाच्या कामाला जर तुम्ही 1.5 कोटी खर्च करताय आणि तिकडे तेवढ्याच कामाला त्याच्यापेक्षा डबल टिबलच्या कामाला तुम्ही 1.5 कोटी रुपये खर्च करताय, म्हणजे या ठिकाणी अवास्तव तुम्ही का वाढवलं टेंडरमध्ये रक्कम? ती कशासाठी वाढवली? ती कोणाच्या कशात गेली? आणि तिथे जे लाईट लावलेले होते ते आम्ही बघितले, ते कच्च्याकड्याचे लाईट डायरेक्ट, ते एका लाईटाची किंमत 25,000 आहे. 25,000 रुपयाचा लाईट कसा असतो, त्याची क्वालिटी कशी असते? म्हणजे हे काय चालू आहे धुळ्यामध्ये? आणि दुसरं एक आहे की आता मी पाण्याच्या प्रश्नावर येतोय. गेले अनेक वर्ष नाही गेले खरं आहे, मी पण त्या प्रश्नावरती येणार होतो. आपण मला वाटतं एकदा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपली ही चर्चा बरेच झाली होती की धुळेकरांना रोज पाणी देणार, 1 दिवसाआड देणार, 2 दिवसाआड देणार, अजिबात पाणी मिळत नाही. 8-8 दिवस पाणी येत नाही आणि पाणी येत नसलेल्या विभागांमध्ये त्या लोकांना फोन करावा लागतो, तेव्हा त्यांना 10 दिवसानंतर 15 दिवसांनी पाणी मिळतं. अशी परिस्थिती आहे. राज्य सगळं गल्लीपासून दिल्लीपर्यंत आमचं राज्य आहे, तरी देखील आम्ही काहीच करायला तयार नाहीये. आमची मनस्थिती नाहीये, आम्हाला काम करायचं नाहीये की फक्त निवडून यायचंय आणि फक्त नगरसेवक म्हणून मिरवायचंय किंवा आणखी बाकी पदाधिकारी म्हणून निवडायचंय आणि टक्केवारी खाऊन आपली घरं भरायची आणि आपल्या इस्टेटी वाढवायच्या. काय तुम्हाला वाटतं या बाबतीत? हे बघा भाऊ, तुम्ही आता पत्रकार आहात, तुम्हाला सगळं माहिती आहे, पण जनतेला माहित पडावं म्हणून मी सांगतो. धुळे शहर पाण्याच्या बाबतीत सर्वात सुखी शहर आहे. इकडे या बाजूला तुमचा डेडरगाव तलाव आहे, इकडे पश्चिमेला अक्कलपाडा धरण आहे, पांझरा नदी आहे, आपला हरण्यामाळ तलाव आहे, त्याच्यात पाणी भरलेलं असतं. नंतर या बाजूला सोलवाडे बॅरेज आहे, त्याच्यामध्ये 9-10 महिने त्या ठिकाणी तापीमध्ये पाणी असतं. जोपर्यंत पूर येत नाही तोपर्यंत त्याचे दरवाजे बंद असतात. असं असताना हे जे सत्ताधारी आहे त्यांनी गेले 2018ला तुम्हाला व्हिडिओ टाकलेले आहेत, मी आता जे फेसबुकला जाहीर केले, त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आम्हाला निवडून द्या, आम्ही तुम्हाला 1 वर्षात 1 दिवसाआड पाणी देऊ, 6 महिन्यात आम्ही रोज पाणी देऊ. तर पुढे गेले त्यांचे वादे. आणि हाच प्रश्न मी त्यांना मागच्या वर्षी ते आमदारकीला उभे असताना आपले आमदार साहेब अनुप अग्रवाल यांना विचारला, तर ते म्हणाले की ज्यांनी 15 वर्ष जे सत्ता गाजवली त्या लोकांना तुम्ही विचारत नाही, त्यांना विचारा, मी तर आमदार नाहीये. मग तुमच्या हातात धुळेकर जनतेने 51 नगरसेवक निवडून तुम्हाला सत्ता सोपवली होती. बरोबर. मग तेव्हा सगळा निधी तुम्हाला कसा खर्च करायचा ते तुमच्या ह्याच्यात होतं. समजा आमदार दुसऱ्या विचाराचे असले तरी तुमच्यावरती केंद्रात सत्ता होती, राज्यात सत्ता होती, तुम्ही त्यांच्याकडनं भरपूर निधी आणू शकत होता. मग तुम्ही त्यावेळेला तसं नियोजन का नाही केलं? आणि समजा पाणी जरी भरपूर असलं तरी जे नियोजन आहे वाटपाचं ते यांचं चुकीचं आहे. प्रशासनाचं त्यांच्या कर्मचाऱ्यांवरती कोणत्याही प्रकारचं वचक नाही. आणि ते आमदार मला सांगितलं की 15 वर्षापासून ज्यांनी सत्ता भोगली त्यांना तुम्ही विचारत नाही. आणि ते राजू बाबा त्यांच्या बाजूला बसलेले होते, ज्यांनी 15 वर्ष सत्ता इथे महापालिकेत भोगलेली आहे, ज्यांनी महानगरपालिकेची घरपट्टी 3 पट केली. आपल्या नाशिकलाही घरपट्टी एवढी मोठी नाहीये, त्यांची ब वगैरे दर्जाची असेल, जळगावची ख ची दर्जाची आहे, धुळ्याची ड वर्गाची आहे. ड वर्गाची वाढवलेली घरपट्टी 3 आहे, जी इतर कोणत्याच शहरात नाही. आणि ती वाढवली कोणी होती? जयश्रीताई आहिरराव या राष्ट्रवादीच्या महापौर असताना त्यांनी ही घरपट्टी वाढवली. कोणाच्या बरोबर वाढवली? जे आता सर्व नगरसेवक भाजपाकडनं निवडून आले त्यांनी ती घरपट्टी वाढवली. आणि ते लोक आता सांगतात आम्ही तुमची घरपट्टी कमी करू, असं करू तसं करू. राष्ट्रवादीचे लोक सांगतात आम्ही तुमची घरपट्टी कमी करू. अरे अर्थमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत, तुम्ही त्यांना जाऊन सांगा. आता शिवसेनेचे लोक जे आहेत शिंदे गटाचे ते सांगतात की आम्ही घरपट्टी कमी करू, पण तुमचे नगर विकास खातं तुमच्या एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. मग तुम्ही इथे आंदोलनं करण्यापेक्षा त्या ठिकाणी जाऊन का तुम्ही घरपट्टी कमी करत नाही? आणि त्यांच्यानंतर महापौर तुमच्या जयश्री आहिरराव झाल्यानंतर सर्व जे काही झाले महापौर ते भाजपचे जास्त झाले. राजू बाबा नंतर भाजपचं झाले. मग यांचा काही दोष नाही का? तुम्ही त्यांना विचारलं नाही का की तुम्ही इतका पैसा मिळाला? राजू बाबांनी 156 कोटीची पाणी योजना आणली होती, ती योजना आजही सक्सेस झालेली नाही. त्यांनी आधी फक्त पाईप टाकले, जल शुद्धीकरण केंद्र सगळ्यात शेवटी बांधलं, टाक्यानंतर त्या ठिकाणी बांधल्या. त्यांनी आमच्या फॉरेस्ट कॉलनीत जी टाकी बांधलेली आहे तिच्यात अजून ते पाणी भरत नाही. तुम्हाला माहिती आहे कॉन्क्रीटची टाकी जर बांधली असेल तिच्यात जर पाणी भरून तुम्ही ठेवलं नाही त्या टाकीला तडे जातात. तुम्ही ती टाकी भरली का त्या ठिकाणी अक्षरशः शावर लागतो. त्यामुळे ती टाकी त्यांची 4-5 वर्ष पाणी न भरल्यामुळे ती वाया गेलेली आहे. तर यांच्याकडे रोज पाणी द्यायची म्हणजे लोकांना दिलं पाहिजे अशी त्यांची इच्छाशक्ती नाहीये. त्यांना फक्त लोकांना हिंदू मुस्लिम करायचं. आता त्या आमदारांचा एक ऑडिओ व्हायरल झालेला आहे मुस्लिम MIMच्या लोकांसोबत. इकडे व्यासपीठावर तुम्ही त्यांना शिव्या द्यायच्या आणि नंतर त्यांच्यासोबत तुम्ही व्यवसाय करायचे. नंतर मी तुम्हाला सांगतो
भैयांच्या दरबारात बसणारे अनेक कॉन्ट्रॅक्टर आम्ही तिथे बघितलं. आम्ही प्रत्येक कार्यक्रमाच्या उद्घाटनाला जात होतो फारुख शानकडे. तर त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी त्या MIMच्या आमदाराकडनं कामं घेतलेले होते, त्यांचे कामं करत होते. मग त्या ठिकाणी तुम्हाला हिंदू मुस्लिम दिसला नाही का? तुम्ही आता निवडणुका आल्या की लोकांना काय हिंदू मुस्लिम करता? आणि ही निवडणूक जी आहे ती खासदारकीची निवडणूक नाही किंवा देशाशी संबंधित तिचा काही संबंध नाही. ही स्थानिक प्रश्नावर निवडणूक आहे. मग या स्थानिक प्रश्नाच्या ठिकाणी तुम्ही ती पूर्तता करत नाही आणि व्यासपीठावर तुम्ही सांगता की तो असा बोलला, छत्रपतींच्या पुतळ्याला विरोध केला अण्णाने कुठे छत्रपतींच्या पुतळ्याला विरोध केला? त्यांनी जो सर्व्हे नंबर दाखवला आहे तो सर्व्हे नंबरवरती कामच सुरू नाही, दुसऱ्या सर्व्हे नंबरवरती काम सुरू आहे. आणि त्या ठिकाणी जो गोल रस्ता होता तो त्यांनी बंद करून टाकला. आता काय होतं त्या ठिकाणी तुम्ही बघा, 2-2 मिनिटं आधी तिथे ट्रॅफिक जाम होते. अनेक छोट्या मोठ्या गाड्या त्या पुतळ्याला वळ सांभाळून निघून जायच्या. मग अशा चुकीचं डिझाईन करून तुम्ही का फसवता? ट्रॅफिकला लोकांचे जीव जाण्याची वाट बघतात का तुम्ही? अगदी खरं आहे. जो खरा पत्रकार आहे, ज्याला या शहराचं या शहराविषयी प्रेम आहे, तो पत्रकार परखडपणे ज्या शहरात जे काही चुकीचं आहे त्याच्यावरती भाष्य करणारच आहे. हे अगदी खरं आहे की मनोटाकीच्या जवळ जो काही पुतळा आहे महाराजांचा, त्या पुतळ्यामध्ये जो काही डोलारा बांधण्यात आलाय त्याचा ट्रॅफिकला प्रचंड त्रास होतोय. आणि अगदी 10-10 मिनिटांनंतर 15-15 मिनिटं तिथे ट्रॅफिक जाम असते. मोठा अपघात हा जो काही प्रकार हा प्रकार अतिशय वाईट आहे. आणि या सत्ताधाऱ्यांना अजिबात कळत नाही, कोणाचे ते सल्ले देखील घेत नाही, ना ट्रॅफिकवाल्यांशी चर्चा करत, ना कोणाशी चर्चा करत. अशा प्रकारे बिनदिक्कत बांधकामं करतात आणि त्या बांधकामांचा पुढे त्रास होतो. आता जी काही चर्चा चालली ना, ती चर्चा चालली आहे धुळेकरांनो की कमिशन बाबत, ठेकेदारी बाबत आणि जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या नातेवाईकांबाबत चर्चा चाललेली आहे. किती विदारक हे सगळं चित्र आहे की आपण आपल्याला नगरसेवक म्हणून निवडून येणार आहोत आणि आपण या महानगरपालिकेमध्ये, या धुळे शहरामध्ये काहीही करून 20-20 वर्ष, 15-15 वर्ष आपण नगरसेवक पद भूषवणार आहोत. त्याच्यामुळे डांबराचे कारखाने लोकांनी सुरू केले आहेत, लोकांनी डंपर विकत घेतलेले आहेत, लोकांनी JCB विकत घेतलेले आहेत. अशा प्रकारची परिस्थिती राजकारण्यांची जी असेल तर या शहराचा वाली कोण आहे, या शहराचा विकास कोण करेल? मी पण तुम्हाला या माध्यमातून आवाहन करेन की जे नगरसेवक 10-10 वर्ष आपल्या वार्डात फिरत नाही त्या नगरसेवकांना ठरवून पाडा, त्यांना मतदानच करू नका, अजिबात कुठल्याही परिस्थिती करू नका. आणि जे खरोखर प्रामाणिकपणे अतिशय पोडतिडकीनं या शहराविषयी बोलतायत त्या लोकांना तुम्ही नक्की, मी असं म्हणतो की त्या लोकांना नक्की चान्स द्या. आणि मित्रांनो, बदलाची हीच वेळ असते. मतदार राजा जागाव. त्याच्यामुळेच आम्ही हा जो काही कार्यक्रम चालू केला आहे की आवाज वाढव वोटर तुला आईची शपथ आहे. आईची शपथ ही अंतिम असते. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही आईची शपथ घालून हा जो काही कार्यक्रम सुरू केला आहे. मित्रांनो, तुम्हाला खरंच या शहराचं, या आपल्या धुळे शहराचं जर काही चांगलं व्हायचं असेल तर तुम्हाला यावेळेला नक्की विचार केला पाहिजे. कुठल्याही भूलथापांना बळी न पडता, कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपण प्रामाणिकपणे मतदान केलं पाहिजे. अशा प्रकारची आपण शपथच घेतली पाहिजे असं मी तुम्हाला सांगतो. आम्ही पत्रकार आहोत, त्याच्यामुळे आम्ही बोलणारच. आमचा आवाज किती बंद करण्याचा प्रयत्न केला तरी तो आवाज निघत राहणार आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला असं विचारतोय की ज्यावेळेला उमेदवारांची माघारी होती त्यावेळेला आपण या महाराष्ट्रामध्ये कधी असं विधारक चित्र नव्हतं. धमक्या दाखवल्या गेल्या, उमेदवार पळवले गेले, उमेदवारांच्या घरांना कुलप लावण्यात आले. अशा प्रकारची परिस्थिती घडली आणि असं जे काही वातावरण होतं या आपल्या महाराष्ट्रामध्ये कधीच नव्हतं. आणि ते वातावरण आपण या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. काय आपण सांगाल या बाबतीमध्ये? मी ज्या दिवशी माझा अर्ज वैध झाला त्या दिवशी माझ्या अतुल भाऊ बसलेले होते आणि आमचे सुभाष भाऊ जगताप तिथे माझ्या पुढे बसलेले होते. माझा अर्ज वैध होताच बरोबर मी त्या जगताप साहेबांना सांगितलं, भाऊ उमेदवारी माघारीपर्यंत तुमच्या नेत्यांना सांगा की माझ्या घराची पायरी सोडू नका, मी कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही. आता एक सांगा मला, मतदान यंत्रामध्ये नोटा नावाचं बटन असतं, मग तुम्ही त्यांची बिनविरोध माघारी कशी काय केली? आता इतक्या वर्ष जो मनुष्य भाजपाला शिवाय देत होता, तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आपले जे शरद पवार गटाचे रणजित राजे भोसले त्यांच्या नावात राजे आहे, त्यांनी इतक्या शिवीगाळ केली. त्यांना आदल्या दिवशी पक्षात घेऊन तिकीट देऊन दुसऱ्या दिवशी त्यांची बिनविरोध केली. मग हे जे निष्ठावान लोक आहे त्या निष्ठावान लोकांनी काय पाप केलं? एकेका प्रभागात 50-50 लोक होते की जे त्या ठिकाणी उमेदवारीसाठी 15 दिवस फिरले. माझी पत्नी त्यांच्यासोबत फिरली, पण आमच्या सारख्याला त्यांनी तिकीट दिलं नाही. एक उमेदवार त्यांनी प्रभाग 1 मध्ये असा दिलेला आहे, अपात्र उमेदवार, की त्या बाईला 3 मुलं आहेत, हे सर्व जगाला माहिती आहे. त्या मतदार यादीतच त्या 3 मुलांची नावं आहेत. धाकट्या मुलाचं वय तिथे मतदार यादीत 19 वर्ष दाखवलंय, म्हणजे 2004-5चा जन्म आहे. त्या अपात्र बाईला या आमदार साहेबांनी तिकीट दिलं. कारण काय तर म्हणजे जामनेरहून फोन आला. मग तुम्हाला एक गरीब घरातला व्यक्ती होता अमोल मराठे नावाचा, त्या जगबारीवरचा, मग तुम्ही त्याला तिकीट का नाही दिलं? त्या अपात्र व्यक्तीला तुम्ही तिकीट का दिलं? याच्यामध्ये तिकीट देण्यामागे तुमचा हेतू काय होता? आता ती बाई समोरचा उमेदवार दुसरे जे आहेत
ते कोर्टात जाणार आहेत. मग कोर्टामध्ये ती बाई डिस्क्वालिफाईड होणारच आहे. मग तुम्ही हे असं का केलं याचा प्रश्न, याचं उत्तर धुळेकरांनी विचारलं पाहिजे. आणि भाऊ, मी महाराष्ट्रातला एकमेव उमेदवार आहे, मी जो स्टॅम्प करून दिला त्याच्यात शेवटचं वाक्य टाकलेलं आहे, 2 वर्षात मी जर तुमच्या कामं करू शकलो नाही, तुम्हाला असं वाटलं की मी तुमचे कामे करण्यात अपयशी ठरलो आहे, तर 2 वर्षानंतर तुम्ही मला परत बोलवू शकता. मला तुम्ही 100 लोकांनी सहाय्या करून दिल्या की तुमचं काम बरोबर नाही आहे, आम्ही तुम्हाला हे काम सांगितलं, तुम्ही केलं नाही, तर मी त्या क्षणी राजीनामा देऊन देईल, राजकारणातून संन्यास घेईल. आपण पाहतोय की ही चर्चा जी चाललेली ही या शहरासाठी चाललेली आहे आणि यांनी स्टॅम्प पेपर तयार केला आहे. त्या स्टॅम्प पेपरच्या माध्यमातून देखील अतिशय आपण म्हणतो की भावनिक त्यांनी साथ घातलेली आहे. अशा प्रकारचा स्टॅम्प पेपर करण्यासाठी हिंमत लागते. लोक त्यांची टिंगलटवाळी करत असतील की हा काय निवडून येणार आहे किंवा याला कोण मतदान करणार आहे, पण तरी देखील जो माणूस ठामपणे उभा राहतो आणि ठामपणे या सगळ्या गोष्टीवरती ज्याला आपण म्हणतो चिकटून राहतो, तो माणूस खऱ्या अर्थाने या शहराचा विकास करू शकतो, या शहराचं भलं करू शकतो असं मला वाटतं. मला एक सांगा, आपण जो स्टॅम्प केला, स्टॅम्प पेपर करण्यामागची भूमिका काय होती, कसं काय सुचलं आपल्याला? हे गणपती उत्सव आला आपल्याकडे, देवपूरमध्ये तुम्ही बघितलं असेल, इतके फलक या सत्ताधारी लोकांनी लावले की त्या फलकामुळे आपले एक पत्रकार आहे अरुण पाटील, तो फलक रस्त्यामध्ये थोडा तिरपा झाल्यामुळे बसवाल्याने कट मारला आणि त्या अरुण पाटलांचे मोठे भाऊ त्यांचा अपघात झाला आणि जागेवर ते ठार झाले. तर मग त्या दिवशी मी काय केलं, बॅनरच्या विरोधात मोहीम उघडली आणि मी बघितलं तरी ते काही ऐकत नव्हते, मनपा काही कारवाई करत नव्हती. काही लाखो रुपयाचे बॅनर ते लावत होते. आता बॅनरवर फोटो बघून काही लोक मतच देत नाही. मग मी फक्त 100 रुपयाचा स्टॅम्प केला आणि म्हटलं असंही आपल्याला काही कमवायचं नाहीये. आता माझं वय 63 आहे, 67 वर्षानंतर मी कलेची सेवा करणार आहे. मी आर्टिस्ट आहे, तुम्हाला माहिती आहे, अष्टपैलू कलावंत आहे. संगीत असेल, चित्रकला असेल, इतर वाद्य वाजवायचं असेल, बासरी असेल, बेंजो असेल, हे सर्व याच्यात मी तरबेज आहे. तर स्वतःसाठी आयुष्य जगावं बा, फक्त समाजकारण करावं, सक्रिय राजकारणातून निवृत्त व्हावं, पण शेवटी एकदा निवडणूक लढून धुळेकरांचं भलं करावं यासाठी मी स्टॅम्प पेपर करून दिला की त्या निमित्ताने धुळेकर माझ्यावर विश्वास ठेवतील. आणि तुम्हाला मी सांगतो, तो स्टॅम्प आधी मी सोशल मीडियात व्हायरल केला होता, नंतर मी पेपर छापले, 8,000 पेपर ते वाटले, तेव्हा लोकांनी मला फार त्यांना आवडलं की स्टॅम्प करून दिलेला आहे, आम्ही तुम्हाला जाब विचारू शकतो. आता हे पैसे देतात निवडून येण्यासाठी, तर जर मतदार त्यांच्याकडे गेला हे काम करून दे, ते डायरेक्ट डायरी काढतात आणि सांगतात तुझ्या घरात 10,000 गेलेले, तू माझ्याकडे पुन्हा कामासाठी येऊ नको. असं आमच्या माजी नगरसेवकांच्या बाबतीत धुळ्यात घडलेलं आहे की ते कोणी काम सांगायला गेलं की ते डायरेक्ट डायरी काढायचे, तुझ्या घरात आम्ही फुली पाठवलेली आहे. मग मी जर पैसे घेणार नाहीये, पैसे वाटणार नाहीये, तर लोक मला का निवडून देणार नाही? त्या लोकांना जर खात्री पटत असेल की मी त्यांचे प्रश्न सोडवू शकतो, 1 वर्षात मी त्यांना 1 दिवसाआड पाणी देऊ शकतो, 2 वर्षात रोज पाणी देऊ शकतो, कारण तेवढी माझ्यामध्ये कॅपॅसिटी आंदोलन करायची, पत्रकार असल्यामुळे मी ते प्रश्न वरपर्यंत लावून धरेल. निधी कसा मिळवायचा ते मला माहिती आहे. जरी मी विरोधी पक्षात निवडून आलो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, तरी निधीसाठी मला अडचण येणार नाही. तर त्यामुळे मी लोकांना स्टॅम्प करून दिला आणि लोकांनी त्याच्यावर भरोसा ठेवलेला आहे. आणि सध्या प्रभाग 1 मध्ये सर्व लोक माझ्याच बाबतीत माझ्या मागे उभे आहेत. हे अगदी खरं आहे की यांनी आता ज्या गोष्टी, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय.